Hello everyone, welcome back to my channel Speak English with Jayashree. From today we are going to start basic spoken English course. Yes, तुम्ही बरोबर ऐकलंय, म्हणजे आजपासून आपण सुरुवात करणार आहोत स्पोकन इंग्लिश कोर्सची. येस, यामध्ये आपण इंग्रजीमध्ये बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला इंग्रजी शिकण्याची इच्छा असणार आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याआधी आपण पाहिले होते ABCDचे साऊंड, त्याला साऊंड्स ऑफ फोनिक्स असेही म्हणतात. यामध्ये आपण पाहिले होते आपण प्रोनाऊन्सिएशन कसं करू शकतो, त्या साऊंड्समुळे आपण शब्दांचे उच्चारण योग्य प्रकारे करू शकतो. यानंतर आपण पाहिले होते मराठीतील बाराखडी आपण इंग्रजीमध्ये कशी लिहायची आणि त्याचा वापर करून आपण शब्दांची नावे बनवली, जसे की सिंपल नावे, कानामात्र असलेली आणि जोड अक्षर असलेली नावे आपण बनवलेली होती. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन ती बघू शकता. सो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं आहे आय ॲम. आय ॲम म्हणजे मी आहे. आय ॲम म्हणजे मी. एक सिंग्युलर एकवचन आहे. आय सोबत ऑलवेज ॲमच येतं. ॲम एक हेल्पिंग वर्ब आहे. आय सोबत ऑलवेज ॲमच येतं. तर चला तर मग आपण सेंटेन्स बघूया. आय ॲम अ टीचर. जर तुम्हाला स्वतःबद्दल सांगायचं असेल, आय ॲम म्हणजे मी आहे एक शिक्षक. आय ॲम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. क्लिअर झालं फ्रेंड्स? आहे आय ॲम म्हणजे मी आहे आणि हे आपण फक्त स्वतःबद्दल एकट्याबद्दल सांगण्यासाठीच आपण वापरतो. नेक्स्ट, आय ॲम अ स्टुडंट. आय ॲम अ स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे. मी एक विद्यार्थी आहे. आय ॲम अ स्टुडंट. याच्याऐवजी तुम्ही दुसरे वापरू शकता. आय ॲम अ सिंगर, आय ॲम अ डॉक्टर. तुम्ही तुमचं प्रोफेशन सांगण्यासाठी सुद्धा याचा तुम्ही यूज करू शकता. आय ॲम गोइंग टू स्कूल. आय ॲम गोइंग टू स्कूल. जर तुम्ही एखादी क्रिया करत असणार आहात, एखादी ॲक्शन करत असणार आहात, तर ते सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही आय ॲमचा यूज करू शकता. पण ते तुम्ही स्वतः करत असाल तर तुम्ही ते वापरू शकता. आय ॲम अ हाऊसवाईफ. आय ॲम अ हाऊसवाईफ, मी एक गृहिणी आहे. मी एक गृहिणी आहे. होप सो गाईज फ्रेंड्स, तुम्हाला या आय ॲमचा यूज समजलेला असणार आहे. सो कीप प्रॅक्टिसिंग. याची प्रॅक्टिस कराल तरच तुम्हाला हा इझी जाईल आणि तुम्ही फ्लुएंटली बोलू शकाल. नेक्स्ट आहे मी. मी म्हणजे मला. मी म्हणजे मला. आता इथे मी हे आपण फक्त स्वतःसाठी वापरणार आहोत. मी हे आपण स्वतःसाठी वापरणार आहोत आणि हे एकवचनी म्हणजे सिंग्युलर असते. एकवचनी आणि अनेकवचनी आपल्या मराठीमध्ये जसे वचन्स असतात तसे इंग्रजीमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असतात. सेंटेन्स आहे हेल्प मी. हेल्प मी म्हणजे मला मदत कर. मला मदत कर. हेल्प मी हे खूपच छोटंसं सेंटेन्स आहे, फ्रेज आहे, आपण बेसिक बोलू शकतो. नेक्स्ट, गिव्ह मी दॅट बुक. गिव्ह मी दॅट बुक, मला ते पुस्तक दे. मला ते पुस्तक दे. मी आपण सहसा स्वतःसाठी किंवा स्वतःबद्दल बोलण्यासाठी आपण वापरायचे असते, दुसऱ्यांसाठी नाही. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे आय ॲम आणि मी. तर मग याची प्रॅक्टिस करा. वेळ मिळेल तसं तुम्ही हे शब्द तुमचे बोलत राहा, म्हणजे याची तुमची टंग ट्विस्ट होईल आणि तुम्हाला बोलायला इझी जाईल. नेक्स्ट, माय माइंड. माय माइंड म्हणजे माझा, माझी, माझे आणि माझ्या. आता हे सहसा आपण एखादं बिलॉंगिंग सांगण्यासाठी म्हणजे स्वतःचा मालकी हक्क दाखवण्यासाठी आपण हे वापरतो. माय माइंड, जसं की दिस बुक इज माईन. हे पुस्तक माझे आहे. दिस बुक इज माईन म्हणजे ते पुस्तक पूर्णपणे कसं आहे, तुमचं आहे असं सांगण्यासाठी आपण वापरतो माईन. दिस इज माय बुक. दिस इज माय बुक. आता ते डिफरन्स लक्षात घ्या. माईन हे ऑलवेज शब्दाच्या शेवटीच येतं आणि माय हे मध्ये पण येऊ शकतं. ही इज माय ब्रदर. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. तो माझा भाऊ आहे. इथे आपण एखादं नातं सांगण्यासाठी सुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. शी इज माय मदर. शी इज माय मदर, ती माझी आई आहे. बट मायचा उपयोग आपण मालकी हक्क दाखवण्यासाठी नाही, फक्त माईनचा आपण उपयोग मालकी हक्क दाखवण्यासाठी यूज करू शकतो. इथपर्यंत तुम्हाला अंडरस्टँड किंवा क्लिअर झालेला असणार आहे. सो नेक्स्ट आहे यू आर. यू आर म्हणजे तू, तुम्ही, आहेच, आहात अशा याच्यासाठी आपण याचा यूज करतो. यू आर हे सिंग्युलरसुद्धा मध्ये येतं आणि प्लुरल्समध्ये सुद्धा येतं, म्हणजे एकवचनीमध्ये सुद्धा येतं आणि अनेक वचनीमध्ये सुद्धा येतं. जसं की यू आर अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस.
यू आर अ स्टुडंट. तू विद्यार्थी आहेस. प्लीज गाईज कीप प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हे इझी जाईल बोलायला. यू कॅन गो. यू कॅन गो. आता इथे तुम्ही दोघी वापरू शकता. तुम्ही जाऊ शकता किंवा तू जाऊ शकतो. इंग्लिशमध्ये आपण जसं मराठीमध्ये आपण रिस्पेक्टफुली बोलतो आहो काहो किंवा आम्ही तुम्ही, इथे इंग्लिशमध्ये तसं नसते. लहानाला मोठ्याला आपण यू यूज म्हणतो. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. तू किंवा तुम्ही कसे आहात. होप सो गाईज इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. युअर. नेक्स्ट आहे युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे या अर्थाने आपण युअर वापरतो. युअर म्हणजे तुझा, तुझी, तुझे या अर्थाने आपण युअरचा यूज करतो. जसं की तुझा एखाद्या वस्तू दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आणि एक सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे. एकवचनी आहे. शी इज युअर नीस. शी इज युअर नीस. ती तुझी पुतणी आहे का. ती तुझी पुतणी आहे का. ही इज युअर फ्रेंड. ही इज युअर फ्रेंड. तो तुझा मित्र आहे का. तो तुझा मित्र आहे का. होप सो गाईज पण तुम्हाला क्लिअर झालेलं असणार आहे. व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम. तुझे नाव काय. तुझे नाव काय. व्हॉट इज युअर नेम. आता हा खूपच बेसिक प्रश्न आहे गाईज की आपण प्रत्येक वेळेस मोस्ट ऑफ द ऐकतो आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा विचारतो. सो बेसिक इंग्लिश शिकणं बेसिकपासून इतकं सोपं आहे. बिलकुल अवघड नसतं. फक्त तुम्ही त्याची भीती मनातून काढली पाहिजे आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण जसे म्हणतो. प्रयत्नार्थी परमेश्वर. तर त्याचप्रमाणे आहे. तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला हे शिकणंसुद्धा काहीही अवघड नाही आहे. यू आर. युअर म्हणजे तुमचे, तुमच्या या अर्थाने त्याचा वापर होतो आणि हे अनेकवचनी आहे. तुमचे, तुमच्या. वी आर युअर फ्रेंड्स. वी आर युअर फ्रेंड्स. आम्ही तुमचे मित्र आहोत. आम्ही तुमचे मित्र आहोत. दे आर युअर सिस्टर्स. दे आर युअर सिस्टर. त्या तुमच्या बहिणी आहेत. त्या तुमच्या बहिणी आहेत. इथे युअर हे प्लुरल म्हणजे एकवचनी याच्याने इथे यूज केलेलं आहे. एकवचनीच्या याच्याने इथे यूज केलेलं आहे. नेक्स्ट माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. एक सिंग्युलर एकवचनी आहे. जसं की आपण माय माइंड बघितलं होतं तसं हे माय सेल्फ आहे. स्वतःबद्दलच, स्वतःसाठीच. आता हे स्वतः मी स्वतः असणार आहे त्याच्यासाठी ते यूज झालेलं आहे. आय डिड इट माय सेल्फ. आय डिड इट माय सेल्फ. मी हे स्वतः केलं आहे. मी हे स्वतः केलं आहे. माय आणि माइन वेगळं आहे आणि माय सेल्फ वेगळं असतं. त्याचा यूज पण वेगळ्या ठिकाणी होतो. जसं की आय डिड इट माय सेल्फ. मी हे स्वतः केले. आय विल डू इट माय सेल्फ. आय विल डू इट माय सेल्फ. मी हे स्वतः करेन. मी हे स्वतः करेन. मी हे स्वतः करेन. होप सो गाईज तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालेलं असणार आहे आणि तुमच्या कन्सेप्ट सर्व क्लिअर झालेलं असणार आहे. सो गाईज प्लीज कीप प्रॅक्टिसिंग. याची प्रॅक्टिस करत राहा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही बोलण्याची तोपर्यंत तुम्हाला तुमची टंग ट्विस्ट होणार नाही. तुम्हाला हे बोलायला अवघड जाईल. प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला इझी जाईल. होप सो गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.